नमस्कार मंडळी, जर तुम्हाला तुरीमध्ये सर्वात जास्त जबरदस्त उत्पादन काढायचं असेल तर योग्य वाणाची निवड करण्याची गरज आहे. योग्य वाणाची निवड केल्यास जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य वाणाची निवड केल्यास तुम्हाला जबरदस्त उत्पादन मिळण्यास मदत होईल. तर यामध्ये आपण कोणते वाण लावू शकतो? आपल्या जमिनीच्या प्रकार आणि पाण्याची उपलब्धता या दोन निकषांचा आधार घेऊन आपण कोणते योग्य वाण निवडले पाहिजे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार मित्रांनो, कृषीगंधा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला दोन प्रकारच्या तुरी बघायला मिळतात. त्याच्यामध्ये एक लाल तूर आणि दुसरी म्हणजे पांढऱ्या तुरीचे बियाणे. आता मित्रांनो, आपल्याला लाल तूर ही मराठवाडा, विदर्भ या क्षेत्रात आपल्याला आणि खानदेश या क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात लाल तूर लागवड बघायला मिळते आणि पांढरी तूर हे पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातला काही भाग अशा प्रकारे या भागात पांढऱ्या तुरीची लागवड केली जाते. आता शेतकरी मित्रांनो, लाल तुरीमध्ये आपण अंकुरची चारू जबरदस्त व्हेरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त हिचं एकच समस्या आहे, ही लांब वाढत नाही, थोडी मीडियम उंचीची राहते. फुटवे जबरदस्त काढते. शेतकरी मित्रांनो, जबरदस्त उत्पन्न काढण्यास आपल्याला मदत करते. तसेच शेतकरी मित्रांनो, BDMची 716 हे पण जबरदस्त व्हेरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, भरघोस उत्पादन काढण्यासाठी ही व्हेरायटी आपल्याला साथ देत असते. तर या व्हेरायटीची पण सुद्धा आपण लागवड करू शकतो. आणि मित्रांनो, ग्रीन गोल्डची गोल्ड 100 ही व्हेरायटी चांगल्या प्रकारे वाढ होती, हिची चांगल्या प्रकारे फुटवे बघायला मिळते, मर रोगात सहनशील आणि लवकर येणारी व्हेरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, या दोन व्हेरायटीपेक्षा अंकुर चारूपेक्षा तर लवकरच येते ग्रीन गोल्ड व्हेरायटी. ग्रीन गोल्ड 100 ही व्हेरायटी. जर तुम्हाला एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी आहे शेतकरी मित्रांनो, बागायत जमीन नाही, तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, तर आपल्याला लवकर येणारे वाण लावणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला ग्रीन गोल्ड 100 ही व्हेरायटी उत्तम ठरू शकते. जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर ही व्हेरायटी उत्तम ठरू शकते. तसेच शेतकरी मित्रांनो, ह्या तीन पण व्हेरायटी तुम्ही बिंदासपणे लागवड करू शकतात. उत्तम असे रिझल्ट तुम्हाला या तीन व्हेरायटी देऊ शकते लाल तुरीमध्ये. आता शेतकरी मित्रांनो, पांढरी तूरमध्ये गोदावरी ही व्हेरायटी छान आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त हिचा एकच ड्रॉबॅक आहे, म्हणजे समस्या आहे की ही व्हेरायटी लेट येते. जर तुमच्याकडे बागायत जमीन असेल आणि तसेच पाण्याची व्यवस्था असेल, पाणी तुम्ही देऊ शकत असाल, तर ही व्हेरायटी लावायला हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून देण्यास मदत करेल. 20-25 दिवस आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज असते या गोदावरी व्हेरायटीची. पण शेतकरी मित्रांनो, उत्पन्न पण तसेच मिळते. जर तुमच्याकडे उपलब्धता असेल पाण्याची आणि बागायत क्षेत्र असेल, भारी जमीन असेल, तर गोदावरीची लागवड करा. उत्तम असे रिझल्ट ही व्हेरायटी देईल. आणि शेतकरी मित्रांनो, आपली जमीन जर बागायत नसेल आणि पांढरी तूर लावायची आहे, तर आपल्याला BDM 711 ही व्हेरायटी उत्तम ठरते. लवकर येणारी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो, आणि कोरडवाहू क्षेत्रात पण उत्तम रिझल्ट हिचे बघायला मिळतात. तर या दोन व्हेरायटीची पांढऱ्या तूरमध्ये आपण लागवड करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार. तर या प्रकारे आपण लागवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो. तुरीचं योग्य वाण निवडणं, तसेच सोयाबीनचं पण योग्य वाण निवडणं ही गरज आहे शेतकरी मित्रांनो. जर तुमचं वाण चुकलं तर तुम्हाला उत्पन्नाचा फरक बघायला मिळू शकते. सोयाबीनमध्ये तर याच्यापेक्षा जास्तच बघायला मिळते, कारण तिथे रोगप्रतिकारक शक्ती विदर्भ तसेच मराठवाडा क्षेत्रात गरजेची असते. तर अशा प्रकारे या 4-5 तुरीच्या वाणामधून तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार आणि आपल्या पाण्याची व्यवस्थेनुसार लागवड करू शकतात. या 5मधून तुरीचे कोणते पण वाणाची बिंदास लागवड करू शकता. निर्णय तुमचा आहे, योग्य निर्णय घ्या. अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही माहिती, या व्हेरायटीची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तसेच या चॅनलवर बनून राहा, तुम्हाला योग्य माहिती मिळत राहील. धन्यवाद.